देशभरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कठोर आणि थेट वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या मोठा विषय चर्चेचा आहे. ज्या राज्यात एखाद्या मुलीवर बलात्कार होतो आणि 24 तासात कारवाई होत नाही, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या स्पष्ट शब्दात राष्ट्रपतींनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एका अत्यंत निर्घृण प्रकरणातील दोषीची दयेची याचिका देखील राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळत असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कठोर भूमिका घेतली आहे. गुन्ह्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास राज्य सरकारांवर त्यांची थेट निशाणा साधत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. राष्ट्रपतींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 2012 सालच्या अत्यंत धक्कादायक प्रकरणात 2 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या या गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे. 2022 मध्ये राष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर फेटाळण्यात आलेली ही तिसरी दयेची याचिका आहे. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक असल्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आलाय. महिला सुरक्षिततेच्या प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकारांनी ठोस पावले उचलावीत अशी देशभरातून मागणी होत आहे. राष्ट्रपतींच्या या कठोर भूमिकेमुळे महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरलाय. 24 तासात कार्यवाहीचा अल्टिमेटम आणि दयेची याचिका फेटाळण्याचा निर्णय, त्यामुळे प्रशासनावर जबाबदारी आणखी वाढली आहे. महिलांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार कितपत यशस्वी ठरणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.